नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 44वा दिवस आणि जसं की मला एक आवडता दिवस होता आपला लेग डे. खूप चांगला दिवस गेला आज खरंचचा. जे वर्कआउट आज झालंय तर ते खूप मस्त झालंय, खूप मजेशीर झालंय आणि खूप खरंच एक इंटरेस्टिंग असं वर्कआउट झालं आज. आज मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून सरांसोबत डिस्कस केलं की काहीतरी आज थोडंसं हटके करूयात, वेगळं करूयात आणि मग ठरलं. तर मग आज सुरुवातीची वर्कआउट जी होती तर ती झाली फ्रंट स्क्वॉट्सपासनं त्यानंतर बॅक स्क्वॉट्स हिट केले. मग त्यानंतर लेग एक्सटेन्शन लिफ्ट केलं, त्यानंतर स्टेप अप केलं आणि त्यानंतर स्टिफ लेग डेडलिफ्ट केलं. मग काफसाठी स्टँडिंग काफ प्रेसेस केले, ते लेग प्रेसवरती काफ प्रेसेस केले, सेटेड काफ प्रेसेस केले आणि शेवटला लेग कर्ल्स वर्कआउट संपवले. पण जे काय वर्कआउट झाले तर ते खूप चांगलं झालंय. सध्या आता सीपीचा जो कोर्स आहे त्याची याचा एक्झाम आहे आपला 8 तारखेला. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा एक प्रॉपर फॉर्म अँड टेक्निक आता खूप जास्त महत्वाची आहे आणि त्याचं एक्झिक्युशन जे आहे तर ते प्रॉपरली सांगायचं पण आहे, करून पण दाखवायचं आहे. म्हणून त्या दृष्टीने पण एक मी तो पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवून एक्सरसाइज करतोय सध्या. सो आज स्कॉट्स जे मी काय केले तर त्याच्यामध्ये खूप जास्त कॉन्शियसली फॉर्मवर लक्ष दिलं आणि कसं कम्प्लीट मला पोटेन्शियल पर्यंत पोहोचता येईल याचा मी प्रयत्न केला. फ्रंट स्कॉट्स जे होतं तर त्याच्यामध्ये आज मी मॅक्स जे वेट केलं हिट केलं तर ते होते 60 केजीज. सो फ्रंट स्कॉट्समध्ये मी आतापर्यंत जे एक हायेस्ट वेट हिट केलं आहे 20 केजीज साईड म्हणजे 60 केजीज. त्यामध्ये जास्त मी वेट हिट करत नाही युजली, पण आज मी करून बघितलं आणि केले. म्हणजे 20 केजीज मध्ये मी जवळपास 8 ते 10 रेप्स हिट केले ऑब्व्हियसली. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा असेल तर ते मी 25 किलो पर्यंत इच साईड म्हणजे 25 50 70 किलो पर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि ते होऊन पण जाईल. कारण की जर 20 किलोनी मी 8-10 रेप्स मारतोय तर 25 किलोनी मी 6-7 रेप ऑब्व्हियसली मारू शकतो. थोडासा जो एक फ्लेक्झिबिलिटीचा पार्ट येते तर तो थोडासा अफेक्ट होतोय, पण तो आपण वेळेनुसार करून घेऊयात, तो होऊन जाईल. बाकीची फ्लेक्सिबिलिटी आहे तर ती खूप चांगली एक इम्प्रूव्ह झालेली दिसते. म्हणजे स्क्वॉट्स मध्ये असेल किंवा बाकी सगळ्या एक्सरसाइज मध्ये असेल तर ती जाणवतीये. जे आपल्या चॅलेंज मधला एक मेन फंडामेंटल जो आहे महत्वाचा फ्लेक्सिबिलिटी, तर त्याच्यावर सध्या लक्ष देणं खूप चांगलं चालू आहे आणि जे बेनिफिट्स पण दिसत आहेत. म्हणजे वर्कआउटच्या आधीच्या मोबिलिटी ड्रिल्स असतील, वर्कआउट म्हणजे नंतरच्या कंपाऊंड स्ट्रेचेस असतील, या सगळ्या गोष्टींमुळे खूप चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो एक्सरसाइज वरती. लेग वर्कआउट खूप चांगलं झालं. आज मी बरेच शूट वगैरे केले, त्यामुळे एक वेगळी मजा आली वर्कआउट करत असताना. आणि वर्कआउटची टायमिंग जे होतं जवळपास 1.5 तास वर्कआउट चालला. 1.5 तासामध्ये मी खूप एक्सरसाइज केल्या आणि खूप जास्त सेट्स वगैरे पण केले. त्यामध्ये आज जी वर्कलोड होता तो थोडासा कमी ठेवला होता मी. म्हणजे फ्रंट स्क्वॉट्स मी ऑलरेडी हिट केले होते, त्याच्यामुळे मी बॅक स्क्वॉट्स मध्ये जास्त वजन हिट केलं नाही. बॅक स्क्वॉट्स जे होते तर त्या 70 केजीस मध्येच हिट केले. 70 केजीस 12 रेप मॅक्स आणि ते खूप इझिली झाले सुद्धा. पण आज मी कम्प्लिटली रेंज ऑफ मोशन जी होती तर ती पूर्ण फॉलो केली. शेवटपर्यंत बसलो, पूर्ण उभा राहिलो. सो ते खूप इझी वाटतं. 70 केजीस म्हणजे लाईक इट्स नथिंग असा एक फील येतोय. 80-85 किलोवर गेल्यानंतर 8-9 रेपमध्ये थोडासा लोड येतो, पण ते खूप असं इझी होऊन गेलंय आता. म्हणजे मी आतापर्यंत पीआर हिट केला नाहीये, पण आय एम डॅम शुअर की जर मी पीआर हिट करायचं म्हणलं मी 120 केजीस पर्यंत आरामात हिट करू शकेल. सध्या तरी 120-130 पर्यंत पण करशील कदाचित. पण सध्या आपण त्या पीआरच्या आणि इगो लिफ्टिंगच्या गोष्टीमध्ये घुसत नाहीये. सध्या आपल्याला आपले जे गोल्स आहेत ते महत्वाचे आहेत आणि त्या दृष्टीने वाटचाल आपली चालू आहे. बाकी आजचा दिवस खरंच खूप चांगला गेला. आज सीपीटीच्या कोर्समध्ये एक रिव्हिजन लेक्चर अरेंज केलं होतं सरांनी. त्याच्यामध्ये 12 ते 4 तास असं लेक्चर मध्येच होतो. त्यामुळे दुपारचा जो मील टाइम आहे तो थोडासा पुढे मागे झाला. सो आज दुपारी कार्ब्स इंटेकसाठी ओट्स घेण्याऐवजी मला इडली खावं लागली, कारण की बाहेर असल्यामुळे ऑप्शन नव्हतं. सो बाकी काही दुसरं अनहेल्दी खाण्यापेक्षा इडली एक मला चांगला पर्याय वाटला. थोडं गुगलवर पण केलं मी. सध्या न्यूट्रिशनचा कोर्स आता कम्प्लीट झालेला असल्यामुळे मला स्वतः पर्सनली एवढं एक ज्ञान अजून त्यातलं प्राप्त झालं नाहीये, पण नक्कीच पुढच्या 3-4 महिन्यामध्ये त्यामध्ये प्रोफिशियन्सी मला मिळण्याची आशा आहे आणि ती येईलच नक्की. त्यामुळे ठीक आहे. पण बाकी घरी आल्यानंतर मी माझा बाकीचा पेंडिंग डाएट जो होता तो कम्प्लीट केला आणि संध्याकाळी सुद्धा अंडे जे आहेत तर ते पण खाल्ले. सो त्याच्यामुळे एक जो प्रॉपर जो बाकीच्या गोष्टी आहेत ते बाकी प्रॉपर झाल्या. फक्त दुपारचं मील थोडं पुढे मागे झालं, पण इट्स ओके. आपण ते ऍडजस्ट करू घेऊ शकतो, कारण की ऍट द एंड ऑफ द डे आपण किती कॅलरीज इंटेक करतोय आणि किती प्रोटीन इंटेक करतोय हे सुद्धा महत्वाचं आहे. ऑब्व्हियसली टाइम मी खूप जास्त मॅटर करतो, पण जेव्हा ऑप्शन तेव्हा आपण काही करू शकत नाही. त्यामुळे ठीक आहे. बाकी आजचा दिवस छान गेला, मजा आली खरंच. मी शूट केलेत व्हिडिओज त्यामुळे अजून मला मजा येत होती. आजसाठी एवढंच. उद्या भेटूयात. तोपर्यंत आराम करा. आपण आराम करतो. थँक्यू. धन्यवाद.